हालो पप्या चाटी चाटी वाढव चाटी जरा शार्प कर हाँ बस हालो चाटी हालो 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 सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आपले गावचे ग्रामदैवत श्री समर्थ बाजीदेवाला नमन करून विघ्नहर्ता गणरायाला वंदन करून अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून आणि परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे कोकण, या कोकण भूमीत अनेक अशी रत्न जन्माला आले आणि आपल्या जिल्ह्याचा आपल्या गावचा नाव मोठं केलं। ते आपल्या ढाकबोली गावचं नाव मोठं करणारे शाहीर सचिन धुमाळ एक सामान्य परिवारामध्ये जन्माला आलेला एक हा मुलगा आज संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या गावचं नाव मोठं करतोय। अगदी लहानपणापासून नमन खेळे, नाटक भारूड अशा या लोककला मंचामध्ये रुळलेला एक कलाकार लोकप्रियता आणि पैशाच्या मागे न धावता शाहीर सचिन धुमाळ सच्चा चाहत्यांशी एकनिष्ठ राहिलेले आणि त्यातून तयार झालेले एक टीम सचिन चाहते परिवार लोककलेबरोबरच सामाजिक, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात देखील काम करणारी ही टीम आहे। एक सामान्य शाहीर आणि त्याचे चाहते म्हणून असे एक काम करणारे कोकणाला पहिला परिवार मिळालेला आहे। या परिवाराचा कार्यक्रम आता आपण सर्वांसमोर सादर होणार आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व रसिक मायबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन शब्द सुनाने आभार मानून स्वागत करून आम्ही हा कार्यक्रम लवकरच सुरू करत आहोत। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। हेलो हेलो चलो हेलो 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 चिक हेलो हेलो स्वागतम सुस्वागतम। भगवान परशुरामाच्या पावन भूमीत सह्याद्रीच्या कुशीत वसला आपलं कोकण। या कोकणातील चिपळूण तालुक्यात माझ्या ढाकमुली गावात रंगदेवता, ग्रामदेवता श्री समर्थ बाजीदेव, श्री नटेश्वर आणि उपस्थित सर्व मायबाप रसिकांना विनम्र अभिवादन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत जाणता राजा, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून धर्मवीर संभाजी महाराजांना
त्रिवार मानाचा मुद्रा करून श्री समर्थ बाजीदेव मंदिर जीर्णोद्धारानिमित्त श्री समर्थ बाजी मंदिर जीर्णोद्धारानिमित्त टीम सचिन चाहते परिवार मुंबई ग्रामीण निर्मित शाहीर सचिन धुमक संकल्पित नियोजित कलाकारांचा कोकणचा नवा कलाविष्कार अर्थात आपल्या महाराष्ट्राची लोककला चाहत्यांचे भारूड चाहत्यांचे भारूड भजनी भारूड श्री गणेश आराधना राधा कृष्णाच्या प्रेमाचा दुवा वास्तविक नटखट सुमधुर संगीत नृत्यांचा कलाविष्काराने नटलेली शृंगारी गवळ सोबत विठ्ठल रुक्मिणी दर्शन आणि सुमारे 350 वर्षापूर्वीचा ज्वलंत इतिहासाचे मराठ्यांच्या शौर्याची शौर्य गाथा ऐतिहासिक बगलाटकृती गरजती तोफांचे चौकडे लेखक दिग्दर्शक गीतकार शाहीर सचिन धुमक गाव ढाकमोली गौलन लेखक रामचंद्र कलंबटे सचिन धुमक नृत्य दिग्दर्शक योगेश ओटे सूत्रधार श्री गणेश भुवन कीबोर्ड मास्टर सतीश मोहिते सर ढोलकी मृदुंग संदेश ओपटे ऍक्टोपॅड कुंदन साळवी रंगभूषा गंगाराम गोताड गणेश पुजारी नैपथ्य वेशभूषा सचिन दसम ध्वनी मुद्रा घडशी साऊंड सर्व्हिस वहाळ प्रकाश योजना प्रसाद धुमक रंगमंच व्यवस्था राज मंडप डेकोरेटर्स पार्श्वगायक शाहीर रवींद्र भेरे शाहीर सागर नावदे शाहीर प्रशांत पडवळ विशेष सहकार्य ढाकमोली ग्रामस्थ आणि मुंबई मंडळ आधारस्तंभ श्री सुधीर विष्णू सुर्वे गाव पडवई सहर्ष सविनय सादर देत आहोत महाराष्ट्राची लोककला टीम सचिन चाहते परिवार निर्मित ढाकमोली गावचे सुपुत्र शाहीर सचिन धुमक यांच्या चाहत्यांचे ओम नमो गणनायक सर्वसिद्धि फलदायका अज्ञान भ्रांति छेदिका
छत्रपती शिवाजी महाराज हरी हर हर हरि जय जय राम कृष्ण 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 हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण सावळे राम कृष्ण हरी सावळे राम कृष्ण हरी सावळे राम कृष्ण हरि सावळे राम कृष्ण सावळे राम कृष्ण हरि गोवर्धन हे गिरिधारी गोवर्धन हे गिरिधारी गोवर्धन हे गिरिधारी गोवर्धन हे गिरिधारी हे गिरिधारी हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हो हो रूप पाहता लक्ष्मी हो रूप पाहता लोचनी हो रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधन सुख झाले ओ
तो हा माधव बर तो हा विठ्ठल सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवड म्हणून विठ्ठले सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवड म्हणून विज्ञानाने केली प्रगती अहो विज्ञानाने केली प्रगती मग विकास झाला चोहीकडे विज्ञानाने केली प्रगती विकास झालाय चोहीकडे पण मोबाईलवर दुनिया बिघडली सांगतो तुम्हाला हे उघडे 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 विज्ञानाने केली प्रगती विज्ञानाने केली प्रगती विकास झाला चोहीकडे मोबाईलवर दुनिया बिघडली सांगतो तुम्हाला हे उघडे मोबाईलवर दुनिया बिघडली सांगतो तुम्हाला हे उघडे दिवस उजडला दुपार झाली अहो दिवस उजडला दुपार झाली तरी अजून मोबाईल हातामध्ये अरे दुपार झाली अंतुनातच मग जाईन गडी हस्यतामध्ये हो काय सांगता काय बुवा खरंय बा या मोबाईल मुळे उठायचं वेळापत्रक बदललंय कामावर जायचं भान विसरून गेला माणूस म्हणून काय म्हणते बघा अहो दिवस उजडला सकाळ झाली अजून मोबाईल हातामध्ये दुपार झाली अंथरुणात मग जाईन गडी हस्यतामध्ये मग काय करतोय
बोला बोला. गुड मॉर्निंगचा संदेश धाडी हो हो गुड मॉर्निंगचा संदेश धाडी मित्र मैत्रिणी आणि मेहुणीकडे या मोबाईलच्या लागून नादी रिक्वेस्ट पाठवी रातभर जागून. काय सांगता काय बुवा. कसं आहे विज्ञानाने प्रगती केली आहे. प्रगती हा निसर्गाचा नियम आहे पण त्यातून चांगलं काहीतरी घेतलं पाहिजे. आज सोशल मीडिया क्राईम फेक अकाउंट यातून या समाजात गुन्हेगारी वाढत आहेत. माय माऊल्यांवर अत्याचार होत आहेत. म्हणून काय बोलतो बघा या मोबाईलच्या लागून नादी रिक्वेस्ट पाठवी रातभर जागून आणि खाण्यापिण्याचे भान कळेना आय लव्ह यू म्हणतो चेहरा बघून. आहे की नाही. कसं आहे फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवली जाते. समोर कोण आहे काय कळतच नाही. नुसता चेहरा बघूनच गडी आपलं म्हणतो आय लव्ह यू पिल्लू बाबू सोनू. आहे की नाही. पण यामुळे या समाजात क्राईम वाढले गुन्हे वाढले माय मावळ्यांवर अत्याचार होत आहेत. म्हणून काय म्हणतो बघा अहो खाण्यापिण्याचे भान कळेना आय लव्ह यू म्हणतो चेहरा बघून. मग शेमडीच्या तो प्रेमात फसला हो 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 शेमडीच्या तो प्रेमात फसला शिकलेली पळाली बेवड्याकडे. सांगतो तुम्हाला उघडे मोबाईलवर दुनिया बिघडली. सांगतो तुम्हाला उघडे मोबाईलवर दुनिया बिघडली. सांगतो तुम्हाला उघडे मोबाईलवर दुनिया बिघडली. सांगतो तुम्हाला उघडे. साधू संत सांगती हे सदा जगी वंदे भावे करावे. मोबाईल हे उत्तम दोन माणसांना जोडणारं साधन आहे. परदेशात असलेल्या माणसाचे आपण लाईव्ह बघू शकतो पण त्याचा वापर किती करायचा हे आपल्यावर आहे. कसा करायचा हे साधू संत सांगत आले आपल्या समाजाला की साधू संत सांगती हे सदा जगी वंदे ते भावे करावे. विज्ञानाची कास धरून उत्कर्षाचे ध्यास धरावे. पण माणूस नेहमी वाईटच करतो आहे की नाही. चांगलं करत नाही. चांगलं उशिरा करतो वाईट पहिलं करतो. पण आजपासून असं ठरवूया चांगलं पहिलं करूया वाईट कधीच होणार नाही. जगतात जोरात टाळ्या तुमच्यासाठीच वाजवा. असा आवाज आला पाहिजे. साधू संत सांगती हे सदा जगी वंदे ते भावे करावे. विज्ञानाची कास धरून उत्कर्षाचे ध्यास धरावे. दास हिरो विनवी तुम्हाला हो 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 मग दास हिरो विनवी तुम्हाला बोध घेऊन टाका पाऊल पुढे. मोबाईलवर दुनिया बिघडली सांगतो तुम्हाला हे उघडे. 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 विज्ञानाने केली प्रगती हो 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 विज्ञानाने केली प्रगती विकास झाला सोयीकडे. मोबाईलवर दुनिया बिघडली सांगतो तुम्हाला हे उघडे.
मोबाईलवर दुनिया बिघडली सांगतो तुम्हाला हे उघडे 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 सर्वांनी जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करायचं या शाहिरांचं. हॅलो श्री समर्थ बाजू मंदिर जीर्णोद्धार सोहळ्यानिमित्त शाहीर सचिन चाहत्यांचे भारूड चालू झालेलं आहे आणि या भारुडासाठी जे देणगीदार आहेत श्री समर्थ बाजू मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष ढाकबलगावचे माजी सरपंच राजेश शांताराम लाड यांच्याकडून 3000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे हौशी कलाकार नेहमीचे देणगीदार परशुराम राजाराम लाड चिंचवाडी 2500 रुपये आलेले आहेत. समीर पाष्टेवाडी समीर पाष्टेवाडी 555 रुपये. ओम दत्ताराम सावंत राजू सावंत यांचे चिरंजीव ओम यांच्याकडून 1001 रुपये आलेला आहे. महेश रमेश लाड नंबर 2 रमेश भाऊंचे चिरंजीव महेश लाड यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. विनोद तुकाराम कडवईकर पाष्टेवाडी 1001 रुपया. महेंद्र कडवईकर 1111 रुपये. रमेश लाड सानवाडी यांची कन्या रेश्मा कदम माहेर वशील यांच्याकडून 501 रुपये आलेला आहे. अमित पाचकुडे गाव आबिडगाव चिकन सेंटरवाले 500 रुपये. पाष्टेवाडी महिला मंडळ 1001 रुपये आलेला आहे. राकेश रमेश लाड तळेवाडी ग्रामपंचायत सदस्य 500 रुपये आलेले आहेत. प्रमोद लाड सानवाई नंबर 1 उर्फ गोट्या काका 1500 रुपये. प्रकाश सदाशिव माने ज्याने या 20 तारखेला मिरवणुकीच्या शो मध्ये ज्याने शिवाजी महाराजांचं जे रूप साकारलं गेले 3-4 दिवस त्यांनी 3-4 तास ज्याने शिवाजी महाराजांचं रूप साकारून ते मिरवणुकीमध्ये सहभागी झाले ते असे प्रकाश सदाशिव माने 1000 रुपये दिले आहेत. प्रकाश तुकाराम लाड वरचेवाडी 100 रुपये. प्रभाकर राजाराम लाड नंबर 3 500 रुपये. कैलासवासी दगडू बाबाजी खांबे व कैलासवासी गंगा दगडू खांबे यांची मुलगी कुंदा दगडू खांबे यांच्याकडून 200 रुपये. अविनाश मोहिते गाव निवडी उद्योजक खान व्यावसायिक यांच्याकडून 250 रुपये आलेले आहेत. कैलासवासी सरिता परशुराम लाड यांच्या स्मरणार्थ मुलगा प्रशांत परशुराम लाड यांच्याकडून 500 रुपये. सौ भारती भरत लाड आपल्या गावच्या प्रथम नागरिक यांच्याकडून 2000 रुपये आलेले आहेत. संतोष सकाराम खैर माजी सरपंच गाव मानकी आणि उद्योजक खान व्यावसायिक हे नेहमीचे देणगीदार आहेत त्यांच्याकडून 1000 रुपये आलेले आहेत. चंद्रकांत महादेव लाड ग्रामपंचायत सदस्य 500 रुपये. जनार्दन केशव माने साहेब चिंचवाडी यांच्याकडून 1500 रुपये. श्री सागर तुकाराम लाड मानकर नंबर 3 251 रुपये. बळीराम लक्ष्मण लाड तळेवाडी बुवा यांच्याकडून 500 रुपये. सर्व देणगीदारांचे सचिन चाहते परिवारातर्फे सर्वांचं स्वागत.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा श्री ओंकार गणेशा वंदितो या वेरणाला करुणा करा सर्वेशा धावून या वेक्षणाला मम भजति सुखदायका विनायका हो तुझवर्णिता गुणा धावून येशील सेवा ही आमची मानून घेशील आज मनाच्या पूर्वी गजानना हो आरंभीला शुभारंभीला आज आळवू गणमूर्तीला गजमुखले लंबोदरा या आरतीला हो हो श्री ओंकार गणेशा वंदितो या वेरणाला करुणा करा सर्वेशा धावूया वेक्षणाला या बाप्पा तुझा संवत्सर रंगले रंगवनाला स्वरादिशाला विघ्नहराला पंचवटी ओवाळला या बाप्पा तुझा संवत्सर रंगले रंगवनाला स्वरादिशाला विघ्नहराला पंचवटी ओवाळला या बाप्पा तुझा संवत्सर रंगले रंगवनाला स्वरादिशाला विघ्नहराला पंचवटी ओवाळला या बाप्पा तुझा संवत्सर रंगले रंगवनाला स्वरादिशाला विघ्नहराला पंचवटी ओवाळला श्री ओंकार गणेशा वंदितो या वेरणाला
हॅलो समर्थ संतोष आगरे भराडवाडी 100 रुपये. हॅलो सुधाकर लाड यांचा चिरंजीव सुमित सुधाकर लाड मानकरी नंबर 1 यांच्याकडून 500 रुपये आले आहेत. भारूड मंडळ आभारी आहोत. बक्षिसाचा ओघ जसा सानवर होतो शिंगेला तसा व्हायला पाहिजे. चला या शायरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. हॅलो बक्षिसाचा ओघ वाढत चाललेला आहे. संतोष मधुसूदन लाड माजी उपसरपंच यांच्याकडून 500 रुपये आले आहेत. सचिन सकाराम लाड वाशेवाडी 500 रुपये. रमेश राजाराम लाड मानकरी नंबर 1 500 रुपये. किशन दत्ताराम बने भराडवाडी 500 रुपये. या सर्व देणगीदारांचे भारूड मंडळ आपले आभारी आहोत. धन्यवाद. एवढी मधुर मंजूळ बासरी म्हणजे नक्कीच कान्हा आला असेल. कान्हा 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 राधे 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 गुरुकडायानी प्रीत सखे मी तुला नेहमी पाहतो आणि मी बासरी वाजवली की तू अगं राधे मी गोकुळचा श्रीकृष्ण साऱ्या गोकुळातील गवळणी माझ्यावर प्रेम करतात आणि तू कान्हा मी राधा मलाही वाटते की मी तुझ्यावर खूप प्रेम करावं पण 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 काय राधे कान्हा मी गरीब गवल्या घरची नात मी कुठे तू कुठे हे कुणालाच मान्य नसेल रे राधे अगं गरीब श्रीमंत असं काहीच नसतं आणि नसावंही
या विधात्यानं मनुष्य जन्माला घालताना सर्वांना समानतेने जन्माला घातला आहे. मग छोट्या मोठ्यांचा प्रश्न आलाच कुठे? राधे, अगं गेले कित्येक दिवस तुला मी पाहतोय, तुझ्याशी बोलावं म्हणतोय, तो आज योग आलाच बघ. कान्हा, तुझ्या या मुरलीचे स्वर काने आले की माझं मन या यमुनेकाठी येतं बघ. राधे बघ, या यमुना तीराची किमया न्यारीच आहे बघ. एकदा का इतकी सवय झाली की जीव सजीव प्राणी पक्षी सर्व प्रेमाचा वर्षाव करतात. हो ना, किती शांत रम्य आणि प्रेमल आहे हे सारं. आणि राधे मी कान्हा 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 कान्हा, तू वेगळा, अगदी जगा वेगळा, अगदी जगा वेगळा. अमृताहुनी जशी गोड लागली तुझी माझी प्रीत कान्हा जगा वेगळी तुझी माझी प्रीत कान्हा जगा वेगळी. अमृताहुनी जशी गोड लागली तुझी माझी प्रीत कान्हा जगा वेगळी तुझी माझी प्रीत कान्हा जगा वेगळी. ओ साक्ष देती सारे चंद्र सूर्य तारे साक्ष देती सारे चंद्र सूर्य तारे युगायुगात धरली प्रीत आगळी. अमृताहुनी जशी गोड लागली तुझी माझी प्रीत राधिके जगा वेगळी तुझी माझी प्रीत राधिके जगा वेगळी. तुझे नाम घेता आलं हृदयाची धडी प्राण तुझ्याच ठाई माझे समर्पण. हो तुझ्या विना शून्य माझे हे जीवन तुझ्याच हरवले माझे मी पण. सवे जगण्याची ओढ लागली सवे जगण्याची ओढ लागली तुझी माझी प्रीत कान्हा जगा वेगळी तुझी माझी प्रीत कान्हा जगा वेगळी. ओ साक्ष देती सारे चंद्र सूर्य तारे साक्ष देती सारे चंद्र सूर्य तारे युगायुगात धरली प्रीत आगळी. अमृताहुनी जशी गोड लागली अमृताहुनी जशी गोड लागली तुझी माझी प्रीत कान्हा जगा वेगळी माझी प्रीत कान्हा जगा वेगळी. अमृताहुनी जशी गोड लागली अमृताहुनी जशी गोड लागली तुझी माझी प्रीत राधिके जगा वेगळी तुझी माझी प्रीत राधिके जगा वेगळी तुझी माझी प्रीत आहे 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 जगा वेगळी तुझी माझी प्रीत
सत्य वा 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 वा. आणि काना तुझ्या त्या बासरीचा सूर आज वेगळाच हा. असं काही नाही रे सुदामा, सहज मन झालं म्हणून. बरं, या सहज प्रहारी तू इकडे कसा काय आलास? काना काल गोकुळातील गवळणींना थोडा उशीर झाला म्हणून त्या कंसाने चांगला समाचार घेतला. काय राजा कंस? होय काना, आणि दरबारात दही दुधाचा नाश करून त्यांना माघारी धाडलं. बरं सुदामा, उद्या आपल्या गोकुळातील गवळणी दहीदूध घेऊन त्या मथुरे बाजारी जातील. त्यांचा रस्ता प्रतिबंध करा, बाकी मी बघतो. आणि काना त्या ऐकल्या नाही तर? त्यांना म्हणावा माझा हुकूम आहे. जशी आज्ञा देवा, येतो मी. हॅलो, समर्थ किरण महाडिक, सानवाडी 500 रुपये. श्रीकृष्णराज सुहास लाड 500 रुपये. अवधूत अनंत काताळकर 500 रुपये. आर्या सचिन लाड, अन्वी शैलेश लाड, सम्राट सचिन लाड, प्रज्ञा अनिल लाड, मोहन सकाराम लाड सानवाडी नंबर 1 यांचे नाती आणि नातू आहेत, यांच्याकडून 500 रुपये. किशोर सकाराम लाड उर्फ बॉक्सर, किशोर सकाराम लाड उर्फ बॉक्सर चिंचवाडी यांच्याकडून 500 रुपये आले आहेत. मंडळ आपले आभारी आहोत. जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या होत्या. आपण आपल्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. दाटलेल्या धुक्यांचे दव बिंदू ओले, नक्षीदार टपोरी मोतियांचे जाळे, नक्षीदार टपोरी मोतियांचे जाळे, दिनकराची भुवरी पडली किरणे केशरी, बाजारी झालली नार सुंदरी, बाजारी झालली नार सुंदरी. समुद्रेची रात आली रात्या पहाट, येऊन माठ काला बाजाराची वाट. रानावर भासी जणू स्वर्गाचं समान ग, स्वर्गाचं समान ग, स्वर्गाचं समान ग. मंदिरात घंटनाद घुमतात कोकिळेचे गाण ग, कोकिळेचे गाण ग, कोकिळेचे गाण ग. सोन पावले तुझीची मोहावी समल, सोन पावले तुझीची मोहावी समल. सोनेरी उन्हाची पसरे नवलारी, घरटास पक्षाची चिमण एक तारी निराले वासुदेवाची सारी, बाजारी सातवी
सुंदरी बाजारी सासरी नार सुंदरी आली रम्या पहाट आली बाजाराची वाट सप्तपुष्पेची वाट आली रम्या पहाट येऊन माट चाल बाजाराची वाट आठवी आत्माराची स्वारी सूर्या देवाची स्वारी सूर्या देवाची आली आली हो दारात स्वारी वासुदेवाची 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 दान धर्मतरा पुण्य कर्मतरा होईल पापाचा तो अंत तुम्हा पावन हो भगवंत सुखी ठेविल हो भगवंत तुम्हा पावन हो भगवंत सुखी ठेविल हो भगवंत सुखी ठेविल हो भगवंत सुखी ठेविल हो भगवंत ताटलेल्या धुक्याचे नवबिंदू ओले नक्षीदार टपोरी मोतियांचे झाले दिनकराची भुवरी पडली किरणे केशरी बाजारी चालली नार सुंदरी बाजारी चालली नार सुंदरी सर्व पुनवेची रात झाली रम्य पहाट घेऊन डोईवरी माट झाला बाजाराची वाट सर्व पुनवेची रात झाली रम्य पहाट घेऊन डोईवरी माट झाला बाजाराची वाट सर्व पुनवेची रात झाली रम्य पहाट घेऊन डोईवरी माट झाला बाजाराची वाट मला वाटतं तिला मावशीला म्हणायचंय माझी मावशी काय झालं रडायला? अगं आमची मावशी गजगली. काय? अगं काय झालं नाही, थांबा मी मारते मावशीला आग. मावशे अगं मावशे काय झालं ग? अगं बघ बघ जरा काय ग मावशी काय झालं? अगं येतेस ना? थांब थांब आले आले. अगं मला वाटतं त्याच तिकडून येईल बघ. नारीची जात नाही सुरक्षित, नारीची जात नाही सुरक्षित, पुढे धोक्याची चाहूल. आता नाही भरवसा कुणावर, टाका जपून पुढे पाऊल. आता नाही भरवसा कुणावर, टाका जपून पुढे पाऊल. आता नाही भरवसा कोणावर, टाका जपून पुढे पाऊल. आता नाही भरवसा कोणावर, टाका जपून पुढे पाऊल. हितेश
दुर्योधन वाजलेत युगान युगात वाजलेत युगान युगात वाजलेत युगान युगात टाकतील झाले वाळ आंधळे फसवतील प्रेमात फसवतील प्रेमात फसवतील प्रेमात करतील भ्रष्ट हे पापी दृष्ट करतील भ्रष्ट हे पापी दृष्ट बनून फिरतील काळा आता नाही भरवसा कोणावर टाका जपन पुढे पाऊल आता नाही भरवसा कोणावर टाका जपन पुढे पाऊल आता नाही भरवसा कोणावर टाका जपून पुढे पाऊल आता नाही भरवसा कोणावर टाका जपून पुढे पाऊल नारीची जात नाही सुरक्षित नारीची जात नाही सुरक्षित पुढे धोक्याची चाहुल आता नाही भरवसा कोणावर टाका जपून पुढे पाऊल 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 दमले ग बाई दमले. काय झालं ग? अगं ओरडत का होतीस ग मावशी? बाई दमले ते थांबा जरा. अगं तुम्हाला काय सांगू मी. अगं काय झालं काय मावशी? अगं आज माझ्यावर मोठा संकट आलं होतं. काय झालं ग? अगं माझ्या घरी एक मुलगी एकटीला पाहून नराधामाने त्यांच्यावरती झाडप घातली आणि तिच्यावरती की नाही अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. काय बोलतेस का मावशी? म्हणजे काय आजकाल हेच चाललंय. पण हे नराधामानो जो तुम्ही जन्म घेतलाय तो सुद्धा एका आईच्या उदरातूनच घेतला आहे. मग तुमच्या घरात जशा आया बहिणी आहेत तशाच दुसऱ्याच्या सुद्धा आया बहिणी आहेत ना. मग एकटीला सावज पकडून त्याच्यावर अत्याचार असं का करता. पण एक लक्षात ठेवा नराधामानो, आज ही बाई सांगते, ही बाई आहे, ही अबला नाही सबला झाले सबला. स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आता आम्ही महिला सगळ्या स्वतःचं संरक्षण करणार आहेत की नाही? आहेत की नाही? हात वरती करा. धन्यवाद. आणि म्हणून महिलांनो आता ह्या सर्व महिला सुद्धा तत्पर आहेत. मग तुम्ही पण आहात ना स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तयार? मग म्हणा माझ्या मागून, आम्ही अबला झालोय सबला. आम्ही आपला झालोय सबला. आम्ही अबला झालोय सबला. आम्ही आपला झालोय सबला. आता स्वतःचं संरक्षण स्वतःच करायचं. मग चला लवकर. म्हातारे आता चल, उशीर झालाय. ओय ओय म्हातारे बोलणार रे. कोणाला बोलतेस का म्हातारे? मला मी काय म्हातारी दिसते? अगं जेव्हा तू 2 कोस पुरी करत नाही ना तेव्हा ही म्हातारी खमकी 4 कोस पुढे करते आणि तू मला म्हातारी म्हणतेस. हे मेलीचं असं बोलणं मेलीचं टोकाचं आणि हे येणं भोकाचं. अगं मावशी जाऊ दे ग, आपण जाऊया. अगे बस झालं आता. राधे तू पुढे हो, चल बाजार. ओय इकडे या भावाने ना. बोल ग मावशी. भावाने कुठं पुढं मोरकरीन कोण? तू. मग मी म्हणेन तसं. आता मेलींचा सगळ्याच पसारा. हा आता ह्यांचं कसं आहे माहिती आहे का? आता ह्यांना पुढं जायचं तेव्हा करा. ह्यांना जेव्हा पुढं करायचं तेव्हा करा करायचा आणि कुठं गोत्यात पडला की फरा मेल्या. त्याला हा बाजूला. मी म्हणेन तसं कसं. तू म्हणशील तसंच. आग लागली मेलीच्या तोंडाला. काय मेली ही माझी येडी नशिबात आली. मेलींची येड्याची जत्रा आणि कारभारी सत्रा. हे पोरीनो अगं राहू दे. हे काहीतरी भलतं दिसतंय. शेंग चला अगं काय झालं मावशी? अगं मावशी झालं काय म्हणजे काय? अगं मेली नो भावान्यानो
तुम्ही बाजाराला चाललात ना ग अगं हो असे इकडे या माझ्या मागणं काय बघताय माझं अगं सात शिंगार मागणं केलाय तू मावशी असं म्हण ना म्हणजे माझं कसं मोराचं पिस आहेत ना मोर आहे मोर म्हटलं मोराचा पिसा जरा बघतात की काय चला वा तिकडं आता बाजारात जात आहे हो मग भवान्यानो माल घेतला काय हे सांगायला नको शृंगार केला तो दिसतोय रे जरा हळू बोल की थांबा थांबा अशी कशी बोलतेस ग तू ए भवानी ए ए चुरचुर फांड अगं मावशी हो अगं मावशी सर्व सांगतील हा अगं सांगतील म्हणजे काय न सांगून सांगेल कोण आयशीचा हो मावशी मी सांगू हं? तू सांग बाई मी घेतलं दूध अगं बाई दूध घेतलास अगं तुझं काय मी सांगू हा चांग चांग लोणे अगो बाई लोणी आणि तुझं का काय मी का सांगू माझ्यावर सारखी ओरडत असते अगं आग लागली तुझ्या तोंडाला ना ती अगं तोंडाला लागली असती हुकणावर दिला असतं एक चांगलं फटका. अगं मावशी सांगते ग अगं सांग ना ग तू आता रे मी घेतलंय तू बस तू आता बसत हात पाय चूप मी दिसती काय 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 बोलते अगं अगं काही नाही ग असं असं करून चूप असं म्हणाले आणि तुझं का काय मी घेतलंय दूध बाई म्हणजे दूधच घेतलं मावशी तिच्याकडे तेवढंच असतं ग रोज होय दोन म्हशी आहेत की एकच म्हैस आहे हा अगं हे राधे तू आज भारी झाक दिसतेस जरा पटपट पटपट सांग काय घेतलंयस ते अगं मावशी आम्ही गरीब घरच्या पोरी अगं बाई लय गरीबी ती अगं मग अजून काय आम्ही घेणार दही दूध लोणीच की नाही ते पण आहे पण गळ्यात लयस घातलंयस अगं नाही ग मावशी नाही अगं बाई यानं काय ग केला अगं बाई म्हणजे खरं काय आग लागली हिच्या तोंडाला माहिती त्याचा मोठा भोगडा झाला असं काय करते थांबा 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 काय खेकडा अटकलाय काय ग बाबडे मला शिंक आली तिने नाकात काढल्यावरती मग मी काय म्हणते आपल्या बाजाराला चाललेस तर काय ग पिकरीला घेतलायस आग लागली ते तुझ्या रव्याला सगळा डाळ असा पदराच्या नकाल कोण्यान काढून टाकलास का काय मी दिसती आणि मी आली हड अगं पोरीनो चला ग बाई चला अगं काय झालं काय मावशी अगं माझे लागले ग घरी जाईल असं वाटतं मला पोरीनो नाही ग मी काय म्हणते काय ग मावशी हा मोरा दिसत काय ग अगं मथुरेचा घाट महामथुरीचा घाट बघून अगं, माझ मथुरेचं घाट सांगता पण तिला तरी बघू दे आधी वरती होय ग मी आपला मुंदात बघताय अगं हे उठ उठ मी येली अगं काय? मावशी बघितलंस ही तराय नुसती भावना नाही ती मी काय म्हणते काय ग मावशी त्या डोंगर बघून ना माझं हा पोरीनो काय माझं लटपटायला लागलं ग बाई मी काय म्हणते धरा का मी येली नो झालंय मावशी आता पोरीची अगं उचला मेली न उचला अगं पोरीने उचला अगं बाई म्हातारी म्हणाली कोण का ती म्हातारी मग अगं, नाही उचल ग उचल बघू आयुष्याचा भाऊ तुमच्या उचलणार आहे मी हा? बरं मी काय बोलते माझ्या आता पायान व्हायचं नाही पाय लटपटायला लागलं अगं मावशी हा मी काय म्हणते एखादं सुंदरसं गाणं माना ना ग अगं मावशी तुझा आवाज किती खूप सुंदर आहे गोड आहे ग तूच म्हण ना एखादं गाणं हो मावशी तुझा किती आवाज गोड आहे ग पाय थरथरायचं थांबलं वाटतं अरे मावशी बोल ना ग नाही म्हणजे कसं माहिती आहे हा घाट बघून ना आम्ही कसा घाट असं गाणं म्हटलं ना असं गाणं म्हटलं ना थांबा असं गाणं म्हटलं की नाही मावशी भलतीच जोर आहे मावशी बघ आता कशी करत ना आता बघ कशी करायला लागली मग मी काय म्हणता माहितीये तुम्ही म्हणता म्हणून ना
मी बाय ना मी काय माय असं नाही हा मोठेपणा करीत मी कशाला बाय करू मावशी मोठेपणा नाही करत बरं ते करतात कोणाला सांगायचं अगं बाय म्हणते का गाणं नाही म्हणता जरा टेकुला टेकुला आता कुठे जरा बरं वाटलं मी मोठेपण म्हणून ना बाया नाही नाही मावशी बोल ना तुम्ही म्हणता म्हणून ना हो हो मावशी बाय धराल ना हो मावशी नाही बघ धरा धरा अगं आग लागली मला गाणं धर बाया असं नीट बोल ना धरा म्हणतेस तू जरा नीट नेटकं करा बाया बाय सगळं माझ्याकडे बघताय गाणं म्हणता येतं मावशी चांगलं गाणं म्हणा चांगलं म्हणजे काय एकदम भारी असं झकमाक झकमाक हा असलं काय नव्हतं बाबा माझ्या हा नको हट नको नको हा नको नको हा, मी काय म्हणते बघा गाणं माझ्या अंगणात मोर येऊ नाचतोय मोर कसा नाचवितो घुंगारू वाजवितो 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 मावशी हे काय गाणं असतं गाणं माझ्या बाय कालात ना अगं हा गाणं म्हणायला या ढाकमुली गावात ना काय बायकांची रांग लागायची काय म्हणतेस काय मावशी मग पण मावशी तुझं गाणं नाही जमत ना आम्हाला बाय माझ्या ह्याच काळातलं होतं ग पण तुमच्या नवीन काळातलं काय म्हणा तुझं गाणं चांगलं आहे खूप छान आहे बघ मग? पण आम्ही 2 पावलं पुढे जातो सांगून 4 पावलं मागे जातोय ग काय म्हणते मग? मग 10 पावलं मान पुढं जाणी बघता राधे अगं ए राधे मावशीचं पडलं ग काहीतरी मी काय म्हणते एखादं सुंदरसं गाणं म्हण बघू ही 10 पावला पुढं कशी जाते ती बरं आधी म्हण ना तू असं म्हणताय बोलूया तूच म्हण की बरं नागात नतनीचे झुले लोंबती मोतियाचे नागात नतनीचे झुले लोंबती मोतियाचे न्याहाळून रूप घ्यावी न्याहाळून रूप घ्यावी ताज शृंगारी गवळणीचे नाकात नतनीचे झुले लोंबती मोतियाचे नाकात नतनीचे झुले लोंबती मोतियाचे भालावरील बिंदी देई कुंकवाला झळाली माळला गजरा हा डोई पटारुळती टपोऱ्या गाली पटरुळती टपोऱ्या गाडी पटरुळती टपोऱ्या गाडी झुंबरांच्या तोरणाला ग्रुप खोलणे सौभाग्याचे नाकात नतनीचे झुले लोंबती मोतियाचे नाकात नतनीचे झुले लोंबती मोतियाचे बाजाराला निघाल्या साऱ्या जणी तालधारा फेरधारा गादाई गाई गाणी बाजाराला निघाल्या साऱ्या जणी तालधारा फेरधारा गादाई गाई गाणी भरजरीने शालू किनार नक्षीदार मोर नाचरा हा सजवतो छान पदराची किनार छान पदराची किनार वाऱ्यात हे विसळती सुरपाई पैंजनाचे नागात नतनीला झुल लोंबती मोतियाचे
नाकात नतनीला झुललो मती मोतियाचे बाजाराला निघाले सारे जणी तालदारा फेरदारा दादा ही गाई गाणी बाजाराला निघाले सारे जणी तालदारा फेरदारा दादा ही गाई गाणी नाकात नतनीचे झुललो मती मोतियाचे 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 चला गवळणी अडवाय चला गेलो कुठं त्यांना भूतान पकडला आणखी काय ए पेंद्या ए अभया आवाज घेतली उडी माग टाकून साऱ्या नडी आला आवाज घेतली उडी माग टाकून साऱ्या नडी घेऊन खांद्यावर घोंगडी आलं कृष्णाचं सवंगडी घेऊन खांद्यावर घोंगडी आलं कृष्णाचं सवंगडी घेऊन खांद्यावर घोंगडीन आलं कृष्णाचं सौंदडी घेऊन खांद्यावर घोंगडीन आलं कृष्णाचं सौंदडी आला आवाज घेतली उडी माग टाकून साऱ्या नडी आला आवाज घेतली उडी माग टाकून साऱ्या नडी आलं कृष्णाचं सौंदडी घेऊन खांद्यावर घोंगडीन आलं कृष्णाचं सौंदडी तो वैकुंठीचा राहणार सारी सुखात ठेवी प्रजार जोडी तो पान ममतेचार त्याच्या जीवावर सारी मजार हो तो वैकुंठीचा राहणार सारी सुखात ठेवी प्रजार जोडी तो पान ममतेचार त्याच्या जीवावर सारी मजार त्याने पाण्यात घेऊन बुडी कालियावर उभारली गुडी त्याने पाण्यात घेऊन बुडी कालियावर उभारली गुडी घेऊन खांद्यावर घोंगडी आलं कृष्णाचं सौंदडी घेऊन खांद्यावर घोंगडी आलं कृष्णाचं सौंदडी घेऊन खांद्यावर घोंगडीन आलं कृष्णाचं सौंदडी घेऊन खांद्यावर घोंगडीन आलं कृष्णाचं सौंदडी आला आवाज घेतली उडी माग टाकून साऱ्या नडी आला आवाज घेतली उडी माग टाकून साऱ्या नडी घेऊन खांद्यावर घोंगडीन आलं कृष्णाचं सौंदडी 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 अरे लेंदिया अरे लेंदिया अरे लेंडिया नाही लेंदिया अरे तात लेंदिया हॅलो ए उद्या तू जाय उद्या काय म्हणतो काय आपल्याला लोलवलं नव्हती ना उद्यान तो उद्या अरे सुद्या साडी पडली तिच्या तोंडावर गेला तू तर गेला तू तर दुया चल त्याला चल या अरे ये त्याची जाऊन आपण मजा देऊया मजा अरे बाबा उद्या नाही आज अरे उद्या तो उद्या बोलतोय तो उद्याच बोल बरं
कशाला स्वतःची पाजल तू समजलं तुला? अरे तो तुलाच बोलतोय, बोल सुदिया. बरं ठीक आहे, बोलतो उद्या. अरे नाही नाही, आज बसा. आपल्याला कृष्णदेवानी कामगिरी दिली आहे की गोकुळातील गवळणी दहीदूत घेऊन मथुरेत चालले आहेत, तर त्यांचा रस्ता अडवायचा आहे. अरे हगवणी मुत्रेत जातात त्यांना जाऊन दे ना उद्या. आपल्याला ताय तुझ्या तोंडावर वासाडी पडली मेल्या. सुदाम्या, तुला काय बोलला समजलं काय रे? नाही नाही पेद्या तुला समजलं नाही रे. आईला मला पण नाही काय समजलं. इकडे हे बोबड्या, काय तू आता काय बोललास? हळूहळू बोल. कसं हळूहळू बोल बघू दे. मेल्या, तुला सांगितलं हळूहळू म्हणजे ह ह ह करायला नाही सांगितलं तुला मी. अरे हळूहळू म्हणजे हळू बोल. आता मोठ्यान बोल बघू, मोठ्यान मोठ्यान बोला. वासाडी तुला मी मोठ्यानं सांगितलं का नाही? रेड्यासारखं तुला हमराय सांगितलं. अरे मेल्या, मोठ्यानं म्हणजे समजेल असं बोल. पेंड्या बाबा बघ गायला मी सांगता तसा बोल. बोल बोल. मथुरेत मुत्रेत बोल. गवळणी अरे हगवणे मुत्रेत जातात त्यांना जाऊन दे ना उद्या. आपल्याला ताय तुझं म्या समजलं तुला आता? समजलं ना? हाच प्रकार आहे. हाच प्रकार आहे. पण मी काय म्हणतो ते जाऊ द्या. हाचा प्रकार मला आता समजलाय. तर कृष्णदेवांचा आदेश आहे की ते काम आपल्याला करायचंच आहे. गवळणींना रस्ता अडवायचा. आता आपण तयार आहोत ना? त्यांचा आदेश आपल्याला पाळावाच लागेल. एवढंच ना? अरे असा गेलो, असा गेलो, असा आलो. आम्ही याला कुठं जाऊन आला? आलं पण उद्या हगवणी हाय तू. गवळणी बाबा याचं तोंड म्हणजे तुम्हाला गवळणी बघायची? तुम्हाला बघायचे? तुझा म्या दाखव. टोळीत गजरा माळुनी छान, टोळीत गजरा माळुनी छान, जाई जुई या बोळीचा. तुंद मोहवी तो गंध दरवळतो बहरल्याचा पेकळीचा. तुंद मोहवी तो गंध दरवळतो बहरल्याचा पेकळीचा. मोहवी तो गंध दरवळतो बहरल्याचा पेकळीचा. तुंद मोहवी तो गंध दरवळतो बहरल्याचा पेकळीचा. टोळीत गजरा माळुनी छान, टोळीत गजरा माळुनी छान, जाई जुई या बोळीचा. तुंद मोहवी तो गंध दरवळतो बहरल्याचा पेकळीचा. तुंद मोहवी तो गंध दरवळतो बहरल्याचा पेकळीचा. मोहवी तो गंध दरवळतो बहरल्याचा पेकळीचा. तुंद मोहवी तो गंध दरवळतो बहरल्याचा पेकळीचा. तुंद मोहवी तो गंध दरवळतो बहरल्याचा पेकळीचा. तुंद मोहवी तो गंध दरवळतो बहरल्याचा पेकळीचा. तुला काय मी म्हश दिसते? मेल्याला आग लागली तोंडाला ना ती. अगं ये मावशे, त्याच्या जीवाला ना एवढं मोठं टेंगुल आले. टेंगुल त्याच्या जीवाला नाही मेल्याचे हाड. मावशे, कुत्रा कोणा म्हणतात? अरे तुला कुत्रा दिसला ना? म्हणून बोलते हाड हाड कुत्र्याला. मावशी हाड म्हणजे त्या बोलला हाड म्हणून वाढला कुत्रा आला. मग मी पण तेच बोलले कुत्र्याला हाड म्हणून. हा ठीक आहे ठीक आहे. कुत्रा जाऊ दे मावशे, काय करणार? होय होय होय. नाही ते पण बरोबर आहे तुझं. कुत्रा म्हणाले. कुत्रा बोलली. अगं हे मते, तुझ्या तोंडाला काय बोलतोस? काय बाई माणूस आहे की नाही? तुला काय समजतं की नाही? मावशी मी काय सांगायचं आता नीट का नेऊन आहे बरोबर.
तुला मुतुला जाता येणार नाही. हो बाय म्हणजे हा मेला बाई म्हणजे कसं म्हणतो? ए, मावशी थांब. अगं तो बोलतोय मथुरीला जाणार येणार नाही, मथुरीला जाता येणार नाही. अगं टेंगुल टेंगुल असं आणि तुला मुतुला जाता येणार नाही. हा इथं माझा आलवाय. ए बाबा ए तुझा तू अडकवलास ना तर तुझा तू बघून घे, मला नाही बाई बघायचा. अगं ये मावशी. अगं अडकवलाय म्हणजे काय? अगं तुझा रस्ता अडकवलाय तर रस्ता. असं बरोबर बोल ना. मावशी. अरे पण कशाला? कशाला काय म्हणते? सांगितलंच ना कथा आहे माझा. तू भाऊ सांग परत एकदा. तू बस मावशी सांग लगेच समजतं मावशीला. मते बघ माझी दीप तोतली आहे तोतली. अगं मावशी. त्याची मेल्याची तोतली. अगं मावशी चोत्री चोत्री. अरे मला पण ते जीवच बोलायचं. बरोबर आहे बरोबर. अगं मावशी एवढीशी आहे पण बघ कशी वळवळ करते. एवढीशीच आहे पण फडफडते नुसती फडफडते. पण मध्ये तू मला आता थांब तांग. हा तुझं तांगी तुझं ही तांग की तांग तांग. अगं मध्ये कुठं चालली ती सांग. असं म्हणजे मी कुठे चालले ती सांग. मला वाटलं माझी टांग नाही तुझं थांब. आता नाही ग मी आता काय बोलला तुला सांगते. बाय बाय ए बघा बाय माझी पण हाय येत ह्याच्यात. ती बघ कशी दाखवते. कुठाय कायस दाखवते कायस बघ. हा काय प्रकार हा एक फुटबॉल सरकार आहे माझा सरकार. काय काय करील तू बघ. मावशी बाय धरून ठेवा कायचं करतोय. मानू बघा आता कायचं करतोय. पण मग ते मला वाटते माझ्या कामाती हाय. नाही काय कामाची? अगं सगळ्या कामाची एक नंबर हाय. माझ्यासारखी बोली नाही. अगं बॉट लावलं तरी सगळं काम करते. मग असं करते सगळं काम कसं. अरे आता तुला बाजारी जाते म्हणाली ना. मग आता मला उशीर होतो. आता मला थांब. तू बाजाराला चालले बरोबर आहे. मग हा ठगला हा काय कटला हा माल. काय मेल्याची पोरी बघून लाल घालायला लागली. पूस पूस पूस. पाय म्हणजे तोतले नको नको मावशी आधी नको. अगं मेल्या भावाने मध्ये हा त्यातला घेतला माय तो मी थगला. त्यातला आम्हाला वाचवत देती. काय मप 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 देता. मावशी मला पण थोडं या पाठच्या माठात देशील काय ग? तुला दे ना. लय भूक लागली. तुला देते. अगं मावशी मला पण दे. कशाला? अगं भूक लागली आहे. कोण बघ त्या पोट बटाटा फुगलाय म्हणून तुला कोण म्हणे उपाशी आहेस. अरे मेल्या उपाशी याला बोलतात. अरे वरतून जीव जायला तर खालतून तरी आवाज येईल. आम्हाला वाचवायचं दे. वाचवाय काय पोटभर देऊ. लय भूक लागले ग. नाही सांगितलं माझं जरा पातळ आहे. पोरीचं जरा घडघट आहे. चालेल थांबला मी हे ना चांगला पोटभर द्या ग बाईन. हा मातीचा कणा आणि मानाचा कणा तू तर आपला जाऊन बघ. हा आपल्याला काय द्या फायदा नाही. अरे मेली मला बोली पोटभर देत आहे. मेलीनं पाठभर दिला. अरे खरोखरच याचा कमाडा मोडला नसतो. पेंड्या वाकड्या तुम्ही घाबरू नका. आता त्या मावशीचा समाचार मीच घेतो. ठीक आहे तुम्ही या माझ्या मागून. ए मावशी तुला मथुरेच्या बाजारात जाता येणार नाही असा आमच्या कृष्णदेवांचा आदेश आहे. कृष्णदेवांचा आदेश आहे. पण मी काय म्हणते रे कोण तुझं हे असं कसं झालं रे.
असं कसं मावशी मी सुदाम आहे मावशी हा, अगं आज चांगली पाऊस उजाड पडला शेती आहे. मोठा पाऊस मावशी याच्यावर पाऊस पडला वाहून गेली सगळी बसा तुम्ही हा तुला बाजारात जाता येणार नाही का बरं आमच्या देवांचा हुकूम आहे बाय म्हणजे देवाचा म्हणजे देवपणा तुझ्याकडं बाय म्हणजे मग एक काम कर तुझा देव आहेत ना त्याला देव पाठवून असं म्हणते हा पाठवू पाठव आम्ही थोडं दमलोय ना म्हणून जरा विश्रांती घेतो ठीक आहे ठीक आहे हा मी पाठवतो पूर्ण चॅप्टर दिसते चॅप्टर आहे म्हातारी त्याच्यावर लक्ष ठेवा मी देवांना पाठवतो हे उद्या हा मी पण दमलाय मी पण इथं धावून बसू बस बस लय जमलास तू पण बस बस सगळी वास लावला सगळ्या गेलीच लागतंय गिलगिलीत करून टाकला माझ्या पाय सगळं काढ ग पाय सगळं आहे तेवढं आहे काय जरा बारीक कर बारीक कर बारीक मुडपूत लागशी चांगला खंड हा काढ चांगला अगं बाय माझी तुझे हे काल नील दोन मला घायाल करता नाही मेल्याला बोलता ये तू माझी मी तू माझ्या नवऱ्याने कधी अशी नव्हती घेतला काय बाई काय हा प्रकार ए पेंद्या जोड एकदम नगास नाही भेटलाय कसा तो आहे माहिती काय अगं रे बाई म्हणू नका पुरुष म्हणू नको ह्याला मेला बाई चित्ताकला बाई बाय हा काय करतोय हा काय पोर करतोय मेला चित्ताकला काय मेला सुटला बाप्या म्हणून दिसला की चित्ताकली दिसती अरे काय रे मेल्या बाईला किती चिटकायचं आग लागली तुला ती त्याला होलपटा दे होलपटा गेले चला का पुरी लवकर उशीर होतोय चला लवकर बघा अशा काय गमत चाललाय थांब मावशी तुला आज बाजाराला जाता येणार नाही का बरं अगं मावशी मी तुमची वाट अडवली आहे म्हणजे आम्हाला या गोकुळातच बाजार करावा लागला की काय होय मावशी याने काय होईल का ना अगं राधे आपल्या गोकुळाचा उद्धार होईल तुमचा जीव घेणे खडतर प्रवास वाचेल तुम्हाला बाजारात जायला थोडासा उशीर झाला म्हणून तुमच्यात ह्या दुधाची नासाडी होणार नाही तुम्ही तुमचा व्यवसाय आपल्या गोकुळात स्थापित करा आणि आपल्या या गोकुळवासियांना काम मिळेल आणि कोण राधे त्याची चिंता तुम्ही करू नका नाही काना तुझं अगदी म्हणणं बरोबर आहे आम्ही उद्यापासून आमचा बाजार याच गोकुळात भरतो मावशी, म्हणजे ही आमचा चांगली गोष्ट खडतर आहे. प्रवास वाचेल नाही का होय मावशी उद्यापासून तुम्ही आपल्या गोकुळात बाजार भरा येतो आम्ही चला का पोरीनो राधे हे राधे
कान्हा कान्हा किती करशील रे आमच्यासाठी? राधे, हा जन्म जनकल्याणासाठी झाला आहे बघ. कान्हा कान्हा तुझी आठवण आली की माझं मन कसं एकदम भरून जातं. कान्हा पण आपले प्रेम या गोकुलात मागणे होईल का रे, याची खंत वाटते. राधे, हे मला सुद्धा माहित नाही की आपलं प्रेम किती दिवस असेल, पण एवढं मात्र नक्कीच, जेव्हा जेव्हा प्रेमाची आठवण येईल तेव्हा तेव्हा राधे कृष्णाचं नाव युगेन युग पहिलं ओठांवरती येईल. कान्हा कान्हा तुझे 7 अवतार कोणते कोणते? कान्हा राधे, सोडून या राधिकेला सोडून या गोकुळाला मथुरेला चालला देव मथुरेला चालला देव मथुरेला चालला सोडून या राधिकेला सोडून या गोकुळाला मथुरेला चालला देव मथुरेला चालला देव मथुरेला चालला तीच वाटे बरोबरी जावे तीच वाटे बरोबरी जावे होई मनात तिच्या गलबला होई मनात तिच्या गलबला सोडून या राधिकेला सोडून या गोकुळाला मथुरेला चालला देव मथुरेला चालला देव मथुरेला चालला कान्हा कान्हा मी ऐकले तू मथुरा नगरी जात आहेस. होय राधे. कान्हा कान्हा पण तूच का? कान्हा तूच का? राधे, धर्म संस्कारपणार्थ संभवामी युगे युगे. जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते तेव्हा तेव्हा भगवंताला अवतार घ्यावेच लागतात. आणि राधे, हा माझा 8वा अवतार आहे. कान्हा कान्हा तुझे मग 7 अवतार कोणते कोणते ते मला आज सांग. होय, अवश्य ऐक तर. राधे ऐकून घेना हो राधे ऐकून घेना ऐकून घेना ऐकून घेना मी वैकुंठी
राणा वैकुंठी राणा वैकुंठी राणा राधे ऐकून घेना राधे ऐकून घेना मी गा वैकुंठी राणा अवतार म्हणती मला अगाध माझी लीला जन्म गुण सांगतो तुला अगाध माझी लीला जन्म गुण सांगतो तुला राधे ऐकून घेना राधे ऐकून घेना मी गा वैकुंठी राणा अवतार म्हणती मला अगाध माझी लीला जन्म गुण सांगतो तुला अगाध माझी लीला जन्म गुण सांगतो तुला रूपी नारायण सागर धुंडीतो वेद ब्रह्माचे परत आणून देतो रसातळाशी पृथ्वी पाठीवर घेतो परोपकारा देव कासव बनतो दाढेवरती पृथ्वी धरी म्हणती त्याला वराह खांबातून प्रगटला अवतार चौथा नरसिंह मी आहे परब्रह्म स्थापिल स्वधर्मध्ये ओळखून कला अगाध माझी लीला जन्म गुण सांगतो तुला अगाध माझी लीला जन्म गुण सांगतो तुला त्रिपाद भूमी दान बळीकडे मागून धाडतो त्याला पाताळी रूप वामन सहस्रार्जुन वध केला परशुरामान सुंदर स्वर्गाहून निर्मिले कोकण वनवास 14 वर्षाचा जागला पितृवचनाला श्रीराम अवतारी 7वा रणी मारला रावणाला श्रीकृष्ण 8वा हृदयी 7वा मोहन मुरलीवाला अगाध माझी लीला जन्म गुण सांगतो तुला अगाध माझी लीला जन्म गुण सांगतो तुला राधे ऐकून घेना हो राधे ऐकून घेना मी गा वैकुंठी राणा अवतार म्हणती मला अगाध माझी लीला जन्म गुण सांगतो तुला 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 अगाध माझी लीला जन्म गुण सांगतो तुला